वाटतं की दुर्दैवी आहे आणि कोणाच्या स्वप्नात देखील नव्हतं की दादांच्या बाबतीमध्ये असं घडेल। मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की पवार कुटुंबियाला या घटनेतनं सामर्थ्य देण्याची शक्ती मिळो। सुरजित सर, खरं तर दादांनी तुम्हाला अगदी हट्टाने आमदार केलं, म्हणजे पार्टी तुम्ही सांभाळत होता साहेबांच्या नंतर पार्टी विभक्त झाल्यानंतर तुम्ही सगळं एक खांबून ऑफिस सांभाळलं, दादांनी तुम्हाला आमदार केलं। काय आठवणी दादा, मी खरं आठवणी मी विचारू शकतो? मला या दुःखातून अजून म्हणजे कळतच नाही अजून काय झालं ते। काल 8:15 पर्यंत दादांच्या घरी आम्ही देवगिरीला होतो, आम्ही तिघच होतो, मी संजय आणि दादा। काय प्लॅनिंग आहे काय हे दादांनी सांगितलं। नंतर त्यांना भेटायला बावनकुळे साहेब येणार होते, तर दादा उठले आणि आतमध्ये गेले, म्हणाले मला 7:30ला जायचंय, उद्या अशा सभा, त्यांचं टाइम टेबल सुद्धा सभांचं आम्ही ऐकलं आणि दादा म्हणाले ठीक आहे, जे काही प्लॅनिंग व्हायचं ते केलं होतं आम्ही। मला आमदार केलं म्हणजे दादामुळेच मी आमदार झालो। माझ्यासाठी ते 2 दिवस हॉटेलवर कधी न थांबणारे राहिलेले आहेत। रात्री बेरात्री मतं कशी एक सुद्धा फुटणार नाही, उलट त्यांच्यामुळे मला एक मत आणखी मिळालं आणि मला जी कामाची संधी मिळाली तर त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे आयुष्यभर त्यांचा ऋणी आहे मी। म्हणजे एवढा सच्चा माणूस, मनात जे असेल स्पष्ट बोलणारा। आता तुम्हाला माहितीच आहे, दिला म्हणजे विश्वास ठेवला की ठेवलाच। मी सरचिटणीस होतो, खजिनदार मला केलं आणि सर्व काही म्हणजे विश्वासावरती एवढं करत होतो आम्ही सुद्धा जीवा अशापर्यंत कधी सोडणार नाही मी। तुमचं कुटुंबही दादांसोबत राहिलेलं आहे सुरुवातीच्या काळात। खरं तर आम्हालाही विश्वास बसत नाही। सकाळी दादांच्या प्लॅन क्रॅशचं बातमी ऐकली, आम्ही प्रार्थना करत होतो पण देवाने ऐकलं नाही। दादांचं आणि आमच्या कुटुंबांचं 87 पासून संबंध, स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ असतील आणि दादा, जेव्हा त्यांचं निधन झालं तर दादांनी मोठ्या भावाप्रमाणे माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं की मी तुझा मोठा भाऊ आहे आणि दादांनी त्याच पद्धतीनं आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत प्रेम केलं होतं। राजकीय जरी आम्ही वेगवेगळ्या विचारात जरी असलो तरी कौटुंबिक आणि आमचे सामाजिक आणि इतर संबंध चांगले हे दादांनी टिकवलं आणि दादांनी शिकवलं की राजकारणात राहून संबंध कसे टिकवायचे हे दादांकडनं शिकलो। आज खरोखरच शब्द नाहीये की खरोखर एक म्हणजे महाराष्ट्राचा दादा हरवलाय आणि त्यांच्यासाठी निशब्द आहे। विशेष करून पिंपरी चिंचवडचा विकास दादांनीच केला, जग जाहीर आहे आणि गल्लोगल्लीत आज पाहिलं तर प्रत्येक गावातनं नव्हे तर प्रत्येक गल्लीतनं पिंपरी चिंचवड मधला माणूस इथे दादांच्या अंत्यदर्शनासाठी आलेला आहे। राजकीय वर्तुळातल्या सुद्धा सगळ्याच नेत्यांनी पक्ष बघून नाही तर इतर सुद्धा पक्षातले म्हणजे राष्ट्रवादी व्यतिरिक्त सुद्धा पक्षांनी त्याच भावना व्यक्त केल्या। ये तो बहुत दुखद घटना है क्योंकि मैंने खुद मेरे राजनीति की शुरुआत माननीय अजित दादा के सामने की थी। जो थोड़ा बहुत महाराष्ट्र मुझे पहचानता है, वो अजित दादा ने मुझको एनसीपी का प्रदेशाध्यक्ष किया था, इसलिए है। और आज बहुत महाराष्ट्र की हानि होगी। कल तक अजित दादा कैबिनेट मीटिंग में थे और आज सुबह जिस तरह से दुखद घटना है। नहीं, कल कैबिनेट मीटिंग में थे, कल 7-7:15 बजे उनके साथ मेरी फोन पे भी बात हो गई थी और किसी के सपने में भी नहीं था कि ऐसी दुखद घटना घटेगी। थैंक यू। तर अगदी कालपर्यंत आपल्या सोबत अजित पवार यांचं बोलणं होतं, आमची भेट झाली असं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे।